एवढंच सांगायचं आहे की कुठलंही क्षेत्र असू द्या त्याने आपल्या पायावर उभं राहावं, आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करावं, त्यांचं नाव मोठं करावं, आपल्या गावाचं नाव मोठं करावं आणि त्याने आपल्याला हळद लावायच्या आधी त्यांना आपण गुलाल लावावं. तुम्ही कुठली मुलगी अशी पोलीस झाली का या गावात? नाही नाही, कोण नाही. मी पहिलीच महिला पोलीस आहे. म्हणजे तुम्ही नको म्हणणारी होती जास्त जण, नको त्या क्षेत्रात पोरगी आहे कशाला पाठवता असं म्हणत होती. म्हणजे महिलांनी ह्यात येऊन अशा विचाराची पण लोक आपल्याकडे आहेत. मग तुम्ही त्यांना काय आता 3 वर्ष ग्रॅज्युएशनला जाते ती, पुढची परीक्षा द्यायची मग ग्रॅज्युएशन कम्प्लीट होस्तवर ही चालू आणि नंतर मग पुढचा अभ्यास करायचा म्हणून केलं. म्हणजे स्पर्धा. नमस्कार अश्विनीताई. नमस्कार. तुमचा परिचय सांगा मला. माझं नाव अश्विनी दिलीप कोळेकर, राहणार धर्मगाव, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. हा ताई, आता ही तुम्ही सुरुवात काय म्हणजे कशी केली सुरुवात बाबा? म्हणजे अभ्यासाला असेल किंवा तुमचं काय स्वप्न होतं, काय बनायचं होतं का पोलीसच बनायचं होतं? स्वप्न तर लई मोठी ती, पण सुरुवात छोट्या गोष्टीपासून केली. 10वी नंतर मी मंगळवेढमध्ये फ्युचर करिअर अकॅडमी मध्ये ऍडमिशन घेतलं आणि 11वी आणि 12वी पेपर बाहेरून दिलं आणि 12वी झाल्यानंतर एक 6 महिन्यात फॉर्म सुटल्यानंतर पोलीस भरतीचा फॉर्म भरला ठाणे ग्रामीणला. बर. तुम्ही आता सांगितलं की 10वी नंतर लगे बाहेरून 12वी केली ना, अकॅडमी जॉईन केली. अकॅडमीचा प्रवास कसा होता तुमचा? काय सांगचाल बाबा, दिनक्रम कसा असतो तिथला? अकॅडमीला सकाळ ग्राउंड असतं 1.5 तास. ग्राउंडवर काय काय करायचं? जी रनिंग असते, वर्कआउट असतात. आणि अभ्यासाचं वगैरे कसं? नंतर ग्राउंड नंतर लेक्चर असतात आणि दुपारी आपल्याला स्टडीसाठी टाइम असतोय. अजून संध्याकाळी लेक्चर आणि ग्राउंड असते. म्हणजे हे तुमचा दिनक्रम रोजचं रुटीन चालूच. बर. आणि अभ्यास कसा केला तुम्ही आता या परीक्षेचा किंवा लेखीचा कसा असतो किंवा ग्राउंडचा कसा असतो? किती म्हणजे काय काय टर्म्स अँड कंडिशन असते त्या परीक्षेचे? 50 मार्काचं ग्राउंड असते, त्यात 800 मीटर आणि 100 आणि गोळा असतोय मुलींसाठी. त्यात 25च्या वर मार्क लागतात क्वालिफाय होण्यासाठी आणि ज्या त्या कास्टाचं मेरिट वेगळं लागत असते. जसं कास्टाचं मेरिट लागेल त्यानुसार क्वालिफाय करून घेते. बर. आता तुमचं म्हणजे तुम्हाला कधी कळलं बाबा हे आपला नंबर लागलाय किंवा तुम्हाला किती वाजता कळलं, कुणाकडून कळलं आणि का तुम्हाला माहितच होतं तुमचं होणारच आहे, असं काय कॉन्फिडन्स होता तुमचा? नाही, 27 फेब्रुवारीला ग्राउंड झालं माझं ठाण्याला आणि 37 मार्क पडली 50 पैकी. आणि नंतर एक आठवड्यानं मेरिट लागलं, 32चं मेरिट लागलं NTCचं आमचं. आणि नंतर मग जी क्वालिफाय झाली त्यांना लेखीसाठी पात्र केलं. लेखीचा रिझल्ट कधी लागला तुमचा? 29 मार्चला पेपर झाला आणि 1-2 दिवसानं लेखीची मार्क आली, त्यानुसार कळतंय किती क्वालिफाय झाली ती लेखीला. म्हणजे त्याच वेळेस समजून गेलं काय? 41च्या वर मार्क असले का लेखीला क्वालिफाय होते. अच्छा. आणि हे कधी रिझल्ट, फायनल रिझल्ट कधी कळला बाबा आपण आता ठाणे ग्रामीणला सिलेक्ट झालोय? हे कळल्यावर तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटलं बाबा? 19 मार्चला ठाणे ग्रामीणचा रिझल्ट लागला, त्या दिवशी कळलं बाबा आपण आता झालोय, आपलं स्वप्न पूर्ण झाले का? ह्याच्या पुढे काय अजून स्वप्न आहे तुमचं? ह्याच्या पुढे अजून मेडिकल असते, डॉक्युमेंट असते, ती डॉक्युमेंट चेकिंग असते. मग ते काय आता व्हेरिफिकेशन, ते म्हणजे फॉर्मॅलिटीचा विषय. आता ते झालं का म्हणजे थोडक्यात 90-99% झाले म्हणायला हरकत नाही. बर. आता तुम्ही बऱ्यापैकी खेड्यातल्या ज्या मुली आहेत ह्यांचं कसं झाले, आता शेतकऱ्यांच्या मुली असतील किंवा ह्यांचं बऱ्यापैकी आता शिक्षण म्हणलं का बऱ्यापैकी खेड्यात नाचाच पाडा असतो. आता मुलीनं कुठं जाऊन शिकायचं किंवा काय करायचं, ह्याच्यासाठी मुलींना काय सांगचाल तुम्ही? मुलींनी सांगावं समजवून. आई वडील शिकलेली नसतात त्यांची, त्यांनी जर सांगितलं तर पाठवतेली त्यांना पण बाहेर शिकायसाठी. वडिलांनी पण पाठवा मुलींना बाहेर शिकायसाठी. आता तुम्ही मग सांगितलं माहिती 10वी झाली, 10वीला किती मार्क होते तुम्हाला? 93% मार्क. 93% मार्क होते. बर. आणि आता तुमचं स्वप्न काय होतं सुरुवातीला? स्वप्न आता पुढं अजून पेपर द्यायचा आहे, पण तोपर्यंत तर पोलीस म्हणजे पोलीस सोडून असं काय डॉक्टर बनाव किंवा दुसरं काय बनाव असं काय वाटलं होतं का तुम्हाला? नाही, तसं काय नाही. अच्छा. हेच करायचं होतं मला. हेच करायचं होतं काय? अकॅडमी जॉईन करून किती दिवस थांबला तिथं? 3 वर्ष झाली. 3 वर्ष अकॅडमी. आणि अकॅडमीत राहिला किती वर्ष? पेपर साठी घरी आलती महागारी, तर 12वीत पेपर होतं म्हणून, आणि नंतर फॉर्म सुटल्यावर मग अजून 6 महिने केली परत. बरं. म्हणजे आता तुम्ही एक्झामच्या वेळेस 12वीची एक्झाम पण आली आणि ते पण एक्झाम त्याच वेळेस होते सोबत होते. मग ती कसं ऍडजस्ट केलं तुम्ही? आधी 12वीचा पेपर झालं, नंतर मग ही पेपर देऊन परत मग तिकडचं. काय वाटतं तुम्हाला बाबा, घरच्या आई वडिलांचं किंवा आजींचं हे तुमचं मत काय होतं संदर्भात?
काय नाही ती अजून पहिलीच आहे मी. म्हणजे आता अख्ख्या गावात महिला पोलीस तुम्ही एकटाच आहे? हा मी एकटीच. बर, म्हणजे ह्या धर्मगाव सारख्या गावातून पहिली म्हणजे महिला पोलीस तुम्हीच? हा. बर, तर शेतकरी मित्रांनो बघा कसं आहे, शेतकऱ्याची कन्या अश्विनीताई यांनी एक आदर्श असा दाखवून दिलाय की धर्मगावमध्ये पहिलीच महिला की बाबा पोलीस झालेले आहेत, असं त्यांचं एक आगळा वेगळा आदर्श घेण्यासारखा आहे. कोणतीही गोष्ट सोपी नसते मित्रांनो. कसं आहे, आपण ज्या क्षेत्रात काम करतोय त्याच्यात जर 100% एफर्ट्स लावले तर 100% माणूस यशस्वी होतोय, त्याने करून दाखवलेला आहे. आणि ताई मला आता सांगा, तुम्ही आता खेड्यात वावरलेला आहे, खेड्यात लहानाचं मोठं झाला तुम्ही, मग असं बाबा ह्या क्षेत्रात उतरताना तुम्हाला कोणी असं काय म्हणले बाबा हे काय खरं असतं, हे काय आपण कसं होणार, ह्याच्या संदर्भात काय सांगता? म्हणतो ते 10वीला मार्क जास्त येते, दुसऱ्या क्षेत्रात बघ, नको हे. मला ती करायचं होतं, मी म्हणलं तीच करणार. म्हणजे तुम्हाला भरतीच व्हायचं होतं? हा. आता बरोबर आहे की आता 93% मार्क आहे ती 10वी सारख्या म्हणजे बोर्डाच्या एक्झाम मध्ये, आणि तुम्ही जर परत ना ह्याच क्षेत्रात यायचं म्हणलं थोडंफार हे पडतं ना, काय डॉक्टर म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी व्हायचं असं स्वप्न असते. मग तुम्हाला ह्यात कशी काय आवड आहे? कोण होतं का तुमच्या घरात ह्याच्या आधी? नाही कोण नव्हतं. मला ही करायचं म्हणजे ही करायचं होतं ह्याच्यासाठी की आता 3 वर्ष ग्रॅज्युएशनला जाते ती, पुढची परीक्षा द्यायची म्हणून ग्रॅज्युएशन कम्प्लीट होस्तवर ही चालू, आणि नंतर मग पुढचा अभ्यास करायचा म्हणून केलं. म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी चालू आहे तुमच्या आता? चालू आहे. बर, अभ्यास कसा केला तुम्ही इकडं? म्हणजे आता खेड्या अकॅडमी तर ठीक आहे, तिथं अभ्यास रुटीन मध्ये झाला असेल, पण सुरुवातीला पायाभरणी कशी झाली तुमची? इथं घरी लाईट नसायची, काम असायची रानात. काय काय रानात काम करायला तुम्ही? रानातली काय आहे हीच काम, शेतात तर असं खुरपण वगैरे सगळं केलेलं आहे? केले. त्या मुलींसाठी बाबा कसं कर्तृत्वान बनायसाठी काय मंत्र सांगसाल तुम्ही त्यांना? मुलींना असं वाटतंय की अवघड आहे, होऊ शकत नाही आपल्याला, पण जर केलं तर होतंय, करावं त्यांनी पण. आणि आई वडिलांनी पण पाठवावं त्यांना बाहेर, विश्वास ठेवून त्यांच्यावर. म्हणजे आई वडिलांनी जर विश्वास ठेवला तर मुलीने त्याला पात्र जाऊन ते यशस्वी होतील असं तुमचं म्हणणं आहे? आणि जरी पहिल्या प्रयत्नात नाही झालं तर नंतरच्यात तर होतील. आता तुम्ही पहिल्या प्रयत्नात झालाय का? होय. ती करताना तुम्हाला घरातल्या कोणा विरोध आला का बाबा? होती, नको म्हणणारी होती जास्त जण, नको त्या क्षेत्रात पोरगी आहे कशाला पाठवता असं म्हणत होते. म्हणजे महिलांनी ह्यात येऊन अशा विचाराची पण लोक आपल्याकडे आहेत. मग तुम्ही त्यांना काय सांगितलं बाबा, कसं पटवून सांगितलं की नाही मी ह्यात म्हणजे ह्यात आपलं करिअर होईल असं कसं वाटलं तुम्हाला? मी म्हणलं करायचंच आहे मला, आई वडील पण कर म्हणते मला माझी, त्यांनी सपोर्ट केला. घरच्यांचा काय विरोध आला का तुम्हाला सुरुवातीला? नाही घरच्यांचा कुणाचा विरोध नव्हता, पण बाहेरची म्हणायची की पोरगी आहे कशाला पाठवता बाहेर, नको दुसऱ्या कुठल्या तर क्षेत्रात जाऊ द्या. तुम्ही मग कसं त्यांना समजवलं बाबा? आता म्हणजे बऱ्यापैकी आता तुम्ही म्हणला खेड्यापाड्यातनी मुलींसाठी शिक्षणाला बाहेर जाणं किंवा अकॅडमीला जाणं बऱ्यापैकी हे असतं, तुम्ही कसं सांगितलं त्यांना समजून? मी माझ्या आई वडिलांना सांगितलं करायचंय मला, विश्वास ठेवा म्हणलं, त्यांनी पण जाऊ दिलं मला. आणि तुमचं म्हणजे सुरुवातीला म्हणजे तुम्ही मूळ ह्याच गावचा का कुठून कसं? नाही, आम्ही ओजेवाडीच आहे मूळ, आणि इथं राहायला आलतो, पण गेली 15 वर्ष झाले इथं. मग आता तुम्ही सांगितलं मला ओजीवाडी जाऊन गेले 15 वर्ष झाले, 15 वर्षापूर्वी कुठली महिला मुलगी अशी पोलीस झाली का या गावात? नाही कोण नाही, मी पहिलीच महिला पोलीस आहे. म्हणजे तुम्ही 2 गावाचं नाव रोशन केलेलं आहे या ठिकाणी. आता तुम्ही झालेला आहे तर तुम्हाला कसं वाटतंय, काय अभिमान वाटतो स्वतःबद्दल, काय प्राऊड फील करताय? वाटते की अभिमान वाटतंय झाल्याचा. म्हणजे गावाचं नाव मोठं केलेलं आहे तुम्ही. बरं, तुम्हाला आता पास झाल्यानंतर तुम्हाला म्हणजे असं कुणी बाबा असं चांगल्या शुभेच्छा दिल्या किंवा अभिनंदन केलं, कसं कसं? गावात बोलवलेलं रात्री सत्काराला, घरी पण येते ती, शाळेत बोलवले. सांगचाल जाता मुलींसाठी? मुलींना एवढंच सांगायचं आहे की कुठलंही क्षेत्र असू द्या त्यांनी आपल्या पायावर उभं राहावं, आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करावं, त्यांचं नाव मोठं करावं, आपल्या गावाचं नाव मोठं करावं, आणि त्याने आपल्याला हळद लावायच्या आधी त्यांना आपण गुलाल लावावं. अरे वा, भावनिक उदाहरण दिलेलं आहे ताईनं. तर आभार ताईनं वेळात वेळ काढून आपल्याला माहिती दिलेली आहे. आणि धर्मगाव गावातील पहिली महिला ग्रामीण पोलीसमध्ये भरती झालेली अश्विनीताई ही पहिली महिला आहे. तर त्यांचा आपण आभार व्यक्त करू. तर त्यांनी वेळात वेळ काढून माहिती दिली. त्यांना आता पुढं शाळेसाठी बोलवलं, शाळेत त्यांचा सत्कार आहे, ते जाणार आहे. त्यामुळं आपण हा व्हिडिओ इथेच थांबवू. धन्यवाद.